जरांगे पाटलांच्या आंदोलनादरम्यान नियमांचं उल्लंघन करण्यात आलं। जरांगेंनी मुंबई वेठीस धरली असा आरोप सातत्याने केला जातोय। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेंच्या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। जरांगेंचं उपोषण थांबवावं अशी मागणी त्यांनी केली। सर्वांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला काही निर्देश दिले। न्यायालयाच्या निर्देशानुसार 2 सप्टेंबरला याच प्रकरणावर सुनावणी देखील होणार आहे। ज्या प्रकारे आंदोलकांनी किंवा ज्या प्रकारे आंदोलकांचे या 2 ते 3 दिवसात ज्या मानवी हक्क त्यांचे आहेत, आंदोलक काय आरोपी नाहीये। पहिली गोष्ट आपण हे लक्षात घेतलं पाहिजे। आज आपल्या प्रिझन मॅन्युअलनुसार सुद्धा सर्व आंदोलकांना येथे आपल्याला सांगण्यात येते की मानवतेच्या दृष्टिकोनातून अन्न, पाणी, लाईट ज्या गरजेच्या गोष्टी आहे, शौचालय, पाणी पिण्यासाठी, आंघोळीसाठी गरजेच्या असतात, त्या देणं गरजेचं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।